पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाण्यातील चिंतामणी सर्कल परिसरात विद्यार्थ्यांसह शिवसेनेने आंदोलन केले. सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप करत विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची टीका माजी खासदार राजन विचारे यांनी केली. यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजन विचारे यांनी दिला आहे. हे सरदार निर्दयी आहे. आज तुम्हाला माहिती असेल 26 दिवस यांचं जे उपोषण चालू होतं, 26व्या दिवशी सरकारला जाग आली आणि मला वाटतं मंत्री जाऊन तिकडे त्यांना आश्वासन देऊन आले, पण ते आश्वासन कशी होईल ते काय सांगता येत नाही, कारण अजूनही त्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आज जे आपलं भवितव्य आहे तरुण पिढी, आज ही तरुण पिढी आज गेले तुम्ही बघितलं असेल गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला गेला. तो सीईडीचा असेल, नीटचा एक्झाम असेल, म्हणजे कुठला पेपर हे होत नाही बघा. आणि असं असताना निर्लज्जासारखं सरकार आज अधिवेशन चालू असताना सुद्धा अजून त्याचा निर्णय घेतला जात नाही. रात्री 12 वाजता या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आवाहन करतायत, परंतु तुमच्या हातात काय आहे? तुमच्या पदांचा राजीनामा. विद्यार्थी त्यामध्ये शहीद झालेले आहेत, आत्महत्या केलेली केसेस कुठे टाकल्या गेलेले हे आज बघितलं असेल. कित्येक ठिकाणी पोलिसांनी CRPFचे जवान असतील, इतर असेल, ज्या पद्धतीने अमानुषपणे महिला बघितल्या नाहीत, मुली बघितल्या नाहीत, मुलं बघितलेली नाहीत, सिनियर सिटीजन बघितलेले नाहीत, जे काय लाठीचार्ज केला त्यामुळे कित्येक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आज भर पावसात सुद्धा आज संबंध ही लोक जमलेली आहेत आणि संपूर्ण देशाभर ही लाट आहे. आणि या लाटेमध्ये नक्कीच मला असं वाटतं हे सरकारच टाकायला पाहिजे. अशी लोकांची या ठिकाणी जनमानसामध्ये आणि नक्कीच मला वाटतं लोक आता रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणारा आहे. मुंबईमध्ये मोठा प्रतिसाद आहे. आव्हान काय असणार आहे ठाणेकर? मला वाटतं आता सर्वच पक्षाची लोक एकत्र झालेली आहेत, म्हणजे एक्सेप्ट BJP आणि हे सोबत. आज बघितलं असेल दोन्ही रविवारी तिरंगा रॅली आहे मुंबईला. उद्धव साहेब ठाकरे त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे आहे आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं. इथं सुद्धा आम्ही ठाण्यातल्या सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे असेल, सर्व इतर पक्षाचे लोक असतील, त्यांना या गोष्टीचा निषेध करायचा आहे. अशा लोकांनी एकत्र या ठिकाणी जमण्यासाठी आज आवाहन केलं होतं. त्याला प्रचंड या पावसामध्ये सुद्धा लोकांनी त्याला हे दिलेले आहे, म्हणून त्याला सुद्धा मी धन्यवाद मानतो.